अयोध्येमध्ये राम मंदिराच्या लोकार्पणाची लगबग सध्या सुरू झालेली आहे। राम मंदिराचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना देखील 22 जानेवारीला केली जाणार आहे। प्रतिष्ठापनेनंतर सामान्य जनतेसाठी राम मंदिराचं दर्शन हे घेता येणार आहे। या संदर्भात अयोध्येतून आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी आहेत। प्रसन्न सर, सध्या तुम्ही राम मंदिराच्या परिसरामध्ये आहात, त्या ठिकाणी कशा प्रकारची लगबग सुरू आहे? इथे राम मंदिर प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं आहे, ज्याची प्रतीक्षा शेकडो वर्ष किमान 5 शतकं होती आणि त्यानंतर एक मोठा राजकीय संघर्ष भारतानं पाहिला आणि त्यानंतर अखेर हे मंदिर बनलेलं आहे। अयोध्या एका नवीन पर्वामध्ये नवीन युगामध्ये आता प्रवेश करते आहे आणि हे ते राम मंदिर असणार आहे, ज्याच्याबद्दलची केवळ माहिती सांगायची म्हटली तर किमान अर्धा तास सहज लागेल। पण एक सांगता येईल 15 एकरच्या परिसरामधला हा एकूण राम मंदिर परिसर आहे, ज्याच्यापैकी जवळपास एकूण सगळा परिसर आहे 70 एकरचा परिसर आहे हा। त्याच्यापैकी 30 ते 40 एकर परिसरामध्ये मंदिराचा सगळा हा भाग असणार आहे। प्रचंड मोठी वास्तुशैली आहे ही, भारतीय मंदिर स्थापत्याचा उत्तम नमुना ठरणार आहे आणि भारतभरातल्या विविध धर्म, प्रथा, परंपरा, उपासना पद्धती या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे हे राम मंदिर ठरेल असा प्रयत्न सगळ्या इकडच्या आयोजकांचा असणार आहे। या मंदिराचा आता जो भाग आपण बघतोय त्याच्यामध्ये डावीकडून जर का स्क्रीनच्या डावीकडून बघायला सुरुवात केलं तर तो प्रवेश आहे। त्या प्रवेशाच्या नंतर आतमध्ये पहिला स्वागत मंडप आणि त्या स्वागत सभागृह असेल आणि त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर गर्भगृह असेल। गर्भगृहामध्ये 51 इंची रामललाची, लक्षात घेऊयात आपण, राम बाळ स्वरूपात आहे, बालक स्वरूपात आहेत, 5 वर्षाच्या राम बालकाची मूर्ती असणार आहे उभ्या स्वरूपातली। ही मूर्ती 3 कारागिरांकडनं, मूर्तिकारांकडनं बनवण्यात येते आणि त्याच्यापैकी ज्या मूर्तीमध्ये सर्वाधिक देवत्व आणि बालसुलभ भाव असतील आणि त्याच्यामध्ये ती एक ऊर्जा जाणवेल त्या मूर्तीला निवडण्यात येणार आहेत इथे स्थापन करण्यासाठी। या मंदिराच्या वरचा, खरं तर हे रामलला मंदिर असलं तरी शेवटी हा सगळा अयोध्या परिसर म्हणजे रामाच्या रघुवंशाचं मुख्य ठिकाण आहे, त्यामुळे संपूर्ण परिवार सुद्धा असणार आहे। तो वरच्या मजल्यावरती असणार आहे, जिथे राम, लक्ष्मण, सीता, शत्रुघ्न आणि भरत यांच्या मूर्ती असणार आहेत। याशिवाय या सगळ्या परिसरामध्ये सूर्य मंदिर असेल, हनुमान मंदिर, 5 ऋषींची मंदिर असणार आहेत, अहिल्याचं मंदिर असणार आहे आणि शबरीचं सुद्धा मंदिर असणार आहेत आणि असंख्य प्रतिका आणि यांच्या सगळं एक प्रकारची भारतीय संस्कृतीचं प्रतीक ठरेल असं हे मंदिर साकारलेलं आहे आणि 22 तारखेची आता प्रतीक्षा आहे। नक्कीच धन्यवाद प्रसन्न सर, तुम्ही संपूर्ण राम मंदिर परिसर आणि राम मंदिराचं काम कशा प्रकारे चाललंय हे पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना दाखवलं त्याबद्दल। ही दृश्य आपण पाहू शकतोय, अयोध्येमध्ये तयार होणाऱ्या राम मंदिराची ही दृश्य आहेत। राम मंदिरावर कशा प्रकारचं कोरीव काम केलं जाणार आहे ती दृश्य आहेत। विष्णूची रूप देखील या राम मंदिरावरती कोरली जाणार आहेत आणि ती दृश्य आपण पाहतोय। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। राम मंदिराचं काम कशा प्रकारे सुरू आहे, त्यावरती रेखीव काम कशा प्रकारे केलं गेलेलं आहे ही दृश्य